मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकाचं बिगुल आज एकदाच वाजलं. सर्व राजकीय पक्षांना महानगरपालिकावर स्वतःची सत्ता मिळवण्यासाठीचा जो 9-10 वर्षाचा सत्ता संघर्ष आहे तो आता एकंदरीत कार्यक्रम जाहीर झाल्यामुळं राज्यातील 29 महानगरपालिका यांचा निवडणूक कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका वगळली तर उर्वरित 28 महानगरपालिकांअंतर्गत बहुसदस्यीय अर्थात 3, 4, 5 अशा पद्धतीचे नगरपालिकेचे सदस्य अर्थात नगरसेवक हे निवडून दिले जाणार आहेत. पण बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात जी आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे तिथं मात्र एक सदस्यीय पद्धती आहे. हे का केलं गेलं? सरकारचा असा काय डाव आहे? सरकारला महानगरपालिका खरंच सत्ताधारी पक्षांना ताब्यात घ्यायची आहे का? त्याच्यामुळं या पद्धतीचं राजकारण एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेला कानावर पडलेलं आहे. आणि निवडणूक आयोगाने एकूण 29 महानगरपालिकेमध्ये एकाच महानगरपालिकेसाठी जे की मुंबईमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत अजून 4 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. म्हणजे असं असताना सुद्धा म्हणजे मुख्य महानगरपालिकेला वेगळा न्याय आणि इतर महानगरपालिकांना वेगळा न्याय अशा पद्धतीची जरी रचना झालेली असली तरी महाराष्ट्रामध्ये 2876 एकूण नगरसेवकांच्या या पदासाठी 3,48,00,000 मतदार हे प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत. 1 जुलै 2025 पूर्वी ज्या मतदारांनी आपली नाव नोंदणी केलेली आहे, आपलं मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही त्याची पडताळणी केली आणि ज्यांची नाव मतदार यादीमध्ये आहेत अशांनाच मतदान करता येणार आहे. आणि जी दुबार मतदार आहेत, ज्यांची डबल नाव मतदार यादीमध्ये आहेत अशांच्या पुढं डबल स्टार त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने ती व्यक्ती हायलाइट होण्यासाठी त्यांनी टाकलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं, ज्यांनी मागच्या 2-4 निवडणुका कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान केलेलं नाही अशा मतदारांचं नाव जर मतदार यादीमध्ये असेल तर त्याला प्रतिज्ञापत्र देऊन त्याच्या कागदपत्राची पडताळणी करून मगच त्याला मतदान करता येईल अशी राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री वाघमारे साहेब यांनी आज ते जाहीर केलेलं आहे. जरी हे सगळं असलं तरी एकूण राज्यामध्ये 1442 महिला उमेदवार त्या ठिकाणी पाहायला मिळतील. अनुसूचित जमातीच्या किंवा एकूण ज्या काही उमेदवारांची किंवा नगरसेवकांची संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या सगळ्या निवडणुका होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रासाठी जी महत्वाची तारखेची गोष्ट महत्वाची आहे, कधी होणार महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचे मतदान, ती महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांची तशी प्रतीक्षा संपलेली आहे. कारण 23 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत 2025 प्रत्यक्ष तुम्ही उमेदवारी अर्ज घेऊ शकता आणि उमेदवारी अर्ज भरू शकता. म्हणजे 30 डिसेंबर रोजी पर्यंत अर्ज स्वीकारण्याची तारीख त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं की ज्या उमेदवारांनी भरलेली आहे त्याची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी होईल. म्हणजे 31 डिसेंबर हा छाननी नंतर जल्लोषात साजरा करायचा का एखाद्याचा बाद झाल्यानंतर दुःखात साजरा करायचा, ही सगळी प्रक्रिया आपल्याला या निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून 31 डिसेंबरला होईल. पुढच्या 2 दिवसामध्ये अर्थात 2 जानेवारी रोजी ज्या कुणा उमेदवारावर माघार घेण्याची वेळ आली असेल, माघार घ्यायची असेल किंवा माघार घ्यायला लावले असेल किंवा दबावापोटी कोण माघार घेणार असेल, असं सगळं काही आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहिलं. ते 2 तारखेला माघार घेण्याची 2 जानेवारी 2026
रोजी त्या ठिकाणी माघार घेता येईल. आणि माघार घेतल्यानंतर जे अपक्ष उमेदवार असतात, कारण राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची काही चिन्ह ही ठरलेली असतात, त्या पक्षांची पक्ष चिन्ह त्या ठिकाणी ठरलेली असल्यामुळं बहुतांश राज्यामध्ये आता तुम्हाला पक्षांतर दिसतील, पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर झालेले दिसतील किंवा टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. परंतु जे अपक्ष असतील, ही जी राष्ट्रीय पक्षाची उमेदवार आहेत, ते इच्छुकांपासून उमेदवारी ज्यांना मिळेल ते सगळे आपल्या पक्षाच्या किंवा ज्या पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली त्याच्यावर प्रचार करू शकतात. पण इतर मात्र अर्थात जे अपक्ष असतात त्यांना चिन्ह वाटप हे 2 जानेवारीची छाननी झाली की 3 जानेवारी 2026 रोजी त्या ठिकाणी चिन्ह वाटप केलं जाईल. आणि चिन्ह वाटप केलेल्या दिवसापासून खरी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल. कारण अधिकृत राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील त्या महानगरपालिकेतील निवडणूक अधिकारी हे त्या जे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सिद्ध झालेले आहेत अशांना चिन्ह वाटप करतील. आणि प्रत्यक्ष 3 जानेवारी पासून प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर 15 जानेवारी 2026 रोजी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेचं मतदान आहे. या महानगरपालिकेच्या मतदानाच्या निमित्तानं 15 जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर त्याच्या 24 तास अगोदर प्रचार संपेल. म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी 5 वाजेपर्यंत जे काही निवडणूक आयोगाने त्या उमेदवारांना सूचना देतील त्या पद्धतीनं, कारण नगर परिषदेचं मॅन्युअल वेगळं असतं, त्यांची घटनात्मक नियमावली वेगळी असते, महानगरपालिकांची वेगळी, कारण हे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. म्हणून जसं नगर परिषदेमध्ये उद्या मतदान आहे, आज रात्रीपर्यंत प्रचाराची मुभा होती, पण विधानसभेला लोकसभेला 24 तास अगोदर मतदान म्हणजे 24 तास अगोदर प्रचार यंत्रणा थांबते. अशीच पद्धत या महानगरपालिकेच्या निमित्तानं लक्षात येईल. म्हणजे 15 जानेवारी 2026 रोजी मतदान असेल आणि लागलीच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांचे निकाल लागतील. म्हणजे निकाल लागल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठला राजकीय पक्ष 1 नंबर असेल, कुठला राजकीय पक्ष 2 नंबर असेल आणि कुठला राजकीय पक्ष 3 नंबर 4 नंबर असेल, हे सगळं चित्र स्पष्ट होईल. कोणाचं डिपॉझिट जप्त झालेलं असेल, कोण उमेदवार विजयी झाला असेल, आणि सगळ्यात महत्वाचं ज्याने या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता त्या प्रत्येक राज्यातील निवडून येणारे 2816 उमेदवार हे निवडून आल्यानंतर इतर जे उमेदवार असतील जे पराभूत म्हणावं लागेल, त्या सगळ्या उमेदवारांना किती मतदान पडलं या सगळ्यांची आकडेवारी त्या ठिकाणी महाराष्ट्रासमोर आहे. सगळ्यात महत्वाचं जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पूर्वी नगर परिषदेला झालं तसं कदाचित निवडणूक आयोगाकडून काही गफलत होणार नाही किंवा काही त्रुटी राहणार नाहीत. मतदार यादीचा गोळ आहे, दुबारा मतदार आहेत, बोगस मतदानाची प्रक्रिया असेल. आता सगळे इच्छुक उमेदवार आपल्या साधन सामुग्रीसह सगळ्या म्हणजे प्रचार साहित्य संपत्तीसह आजपासून ते बाहेर पडतील. तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं उमेदवारांची इच्छुक यादी किंवा इच्छुक उमेदवारांचे बॅनर्स, इतर सगळ्या गोष्टी ह्या तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळतील. आणि त्याच्यानंतर ज्यांना कोणाला उमेदवारी मिळणार नाही ते नाराज सुद्धा होतील. काही जण पक्ष प्रवेश करतील, इतर पक्षामध्ये जातील, ह्याला आपल्याला नाही निवडून द्यायचं म्हणून त्याच्या विरोधात प्रचार करतील. या स्थानिक स्वराज्य संस्थेला 9 वर्षानंतर गल्लीबोळातलं राजकारण, आपल्या प्रभागाचं राजकारण, हे सगळं विकासाच्या बाबतीत भरकटलेलं जे आहे ते चित्र बदलायचं असेल तर आता ती निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांचं निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. आणि महाराष्ट्र आता कुणाच्या पाठीशी आहे, कुणाला कौल देईल
मग एका बाजूला सत्ताधारी महायुती आहे, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे, अजून तिसरी आघाडी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून उभी सुद्धा राहू शकेल. हे जरी सगळं असलं तरी महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र राहतील की एकमेकाच्या विरोधात लढतील अशी शक्यता आहे की भाजप आणि शिवसेना अर्थात शिंदे गट हे एकत्र राहतील, पण अजित पवार हे स्वतंत्र त्यांचा सवता सुभा हे त्या ठिकाणी कायम ठेवतील. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आली, काँग्रेस सोबत जाईल की न जाईल ही जरी शंका असली तरी महाराष्ट्रामध्ये खास करून शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जर जाणार असेल अशी कुजबूज आहे, तर मग काँग्रेसला तिसरा पर्याय काय की काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही एकत्र लढतात किंवा उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे तीनही मिळून काही ठिकाणी मनसे सोबत युती करतील, परंतु काही ठिकाणी एकमेकांच्या जागा वाटून ज्या येतील उद्धव ठाकरे त्याच्यातून मग ते मनसे सोबत राहतात की मुंबई सारख्या महानगरपालिका परत स्वतःच्या ताब्यात ठेवण्यासाठी ताकदीनं त्या ठिकाणी स्वयंभू लढतात. हे सगळं चित्र किंवा महाविकास आघाडी म्हणून लढतात हे येत्या 2-4 दिवसात स्पष्ट होईल. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपल्या दारातले प्रश्न, आपल्या विभागातले प्रश्न, आपल्या प्रभागातले प्रश्न हे जे प्रलंबित होते त्याला एक मालक मिळणार आहे. एक तुमच्या आणि महानगरपालिकेमधला दुवा हा देण्यासाठी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. जनता कुणाला कौल देते ते पाहूया. लोकशाही जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जय जाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका.